नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विजेत्याचं नाव घोषित करण्याची वेळ आलेली असते तेव्हा अँकर म्हणत असते, आमचे छोटे महारथी या फायनल फेरीचा विजेता झाला किंवा जिला 100 पैकी 76 गुण मिळाले तो गायक किंवा ती गायिका आहे. आता मात्र सर्वांच्या हृदयाची धडकन ही वाढलेली असते. अँकर जेव्हा पिहूच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा सर्वजण पिहू पिहू म्हणून ओरडत असतात आणि अँकर जेव्हा स्वराजच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा सर्वजण स्वराज स्वराज म्हणून ओरडत असतात. तेव्हा अँकर एका क्षणाला सांगते की तुम्ही अगदी बरोबर आहात आणि स्वराजच आहे महाअंतिम फेरीचा विजेता. हे ऐकल्यावर मात्र पिहू, मोनिका आणि इलाला मात्र मोठा धक्का बसतो. बाकी सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. सगळे अगदी उभे राहून टाळ्या वाजवत असतात. पिहू मात्र तिथेच रडायला सुरुवात करते. सर्वजण खूपच आनंदी असतात. स्वराजचं खूपच कौतुक होत असतं. स्वराजचं कौतुक बघून पिहू मात्र त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. मल्हार लगेचच स्टेजवर येतो आणि स्वराजला मिठी मारतो. मल्हार स्वराजला म्हणतो की स्वराज, अरे काय करू रे तुझ्यामुळे आज मला किती आनंद झालाय मी तुला नाही सांगू शकत. स्वराज म्हणतो की गुरुजी, मला तुम्हाला असंच आनंदात बघायचं होतं. मंजुळा सुद्धा पळत पळत स्टेजवर आलेली असते आणि ती स्वराजला मिठी मारते आणि म्हणते की शेवटी माझा झेंडू जिंकलाच. अब्बास लेका, तुला बाप्पाने जिंकवलं की नाही? आता सगळं काही चांगलं होणार बघ. आता तुला तुझे बाबा सुद्धा मिळणार, असं म्हणून ती पुन्हा स्वराजला जवळ घेते. मल्हार आणि मंजुळा एकाच वेळी स्वराजच्या गालावर पप्पी घेतात. स्वराज मात्र रडत असतो आणि मनात म्हणत असतो की थँक्यू पप्पा, आज तुझ्यामुळे मला माझे आई आणि बाबा दोघंही भेटणार आहेत. अँकर पुढे सांगत असते की तर याचप्रमाणे आपल्या ह्या फेरीची उपविजेती आहे पिहू मल्हार कामत. सर्वजण पिहूसाठी सुद्धा टाळ्या वाजवतात, परंतु मोनिका आणि इलाला मात्र मोठा शॉक बसलेला असतो. पिहूला काहीही उत्साह नसतो कारण ती रनरअप झालेली असते आणि तिचं स्वप्न हे विनर होण्याचं असतं. मंजुळा पिहूला जवळ घेते आणि म्हणते की पिहू, शेवटी तू सुद्धा जिंकलीस. मल्हार सुद्धा पिहूला म्हणत असतो की आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. अँकर पुढे म्हणते की आता तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की स्वराजला आत्ता काय वाटतंय ते. स्वराज, तू या महाअंतिम फेरीचा विजेता आहे, तुला कसं वाटतंय? अँकर स्वराजच्या हातात माईक देते. स्वराज म्हणत असतो की मला खरंच समजून नाही राहिलं की मी काय बोलू ते. इथे यायचं आणि ही ट्रॉफी घेऊन जायची हे स्वप्न तर मी पण बघितलं होतं, परंतु मला खरंच वाटलं नव्हतं की मी खरंच ही ट्रॉफी घेऊन जाईल. माझ्या घरी ना एक जुना रेडिओ होता आणि त्यावर गाणी ऐकून मी तसाच गाणं गात जायचो. पण माझ्या आईला ते कधीच आवडायचं नाही मी गाणं गायलेलं. ती खूप रागवायची मला. स्वराला मागच्या गोष्टी आठवत असतात. वैदही स्वराला ओरडत असते आणि म्हणत असते की गाणं गाणं गाणं, तुला सांगितलं ना एकदा की गाणं गायचं नाही. आणि ती घरासमोर एक रेष ओढते आणि म्हणते की हे बघ स्वरा, या रेषेच्या पुढे जायचं नाही. जर तू ही रेषा कधी ओलांडली तर खबरदार. माझ्या आईने जरी मला गुणगुणताना कधी बघितलं ना तरी ती मला गप्प करायची. ती मला नेहमी म्हणायची की गायल्याने कोणाचंच भलं होत नाही. पण माझा मामा मला नेहमी म्हणायचा की देवी सरस्वती तिच्या लाडक्या लेकरांनाच असा गोड गळा देते. तू तिचा लाडका आहेस, त्यामुळे नेहमी गात राहा. माझ्याकडे तो जो रेडिओ होता ना त्यावर मी मल्हार गुरुजींचं गाणं ऐकायचो. मला नेहमी असं वाटायचं की मी कधी यांच्यासारखं गाईल आणि कधी यांच्याकडनं गाणं शिकेल. आणि जेव्हा मी इथे माझ्या बाबांना शोधायला आलो होतो ना मुंबईत, तेव्हा मला मल्हार गुरुजी मिळाले आणि त्यांनी मला त्यांचं शिष्यसुद्धा करून घेतलं. खरं तर मला फक्त गुरुजींमुळे ही ट्रॉफी मिळाली आहे. हो, अजून ह्या ट्रॉफीसाठी मला अजून एकाला थँक्यू म्हणायचं आहे. ती आहे मनुका काकू, म्हणजेच मोनिका कामत. जण मोनिकाकडे बघू लागतात. मोनिका मात्र खाली बसून घेते, त्यामुळे कोणाला दिसत नसते. मोनिका कामत हे नाव ऐकल्यावर खाली बसलेला सनीचे सुद्धा कान टवकारतात आणि तो मागे बघू लागतो, परंतु मोनिका त्याला दिसत नसते. स्वराज पुढे सांगू लागतो की माझ्यासारख्या गावावरून आलेल्या मुलाला त्यांनी मला घरी राहून दिलं आणि माझी बहीण पिहू मल्हार कामत, तिला सुद्धा खूप 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 थँक्यू. ती नेहमीच मला सांगायची, जेव्हा मी गायचो ना तेव्हा ती मला सांगायची की तुझं काय चुकतंय म्हणून, मग मी अजून चांगलं गायचो. पिहू ना मला मगाशी इंग्लिशमध्ये काहीतरी बोलली, मी गावावरून आलोय ना म्हणून मला ते काही कळलं नाही. पिहू, पण असं नाही आहे, गावातल्या मुलांना सुद्धा खूप छान गाणं गाता येतं. आम्ही गुरं चारताना, शेतात पीक राखताना खूप गातो, पण इथल्या मुलांसारखं आमच्यासाठी कोणी टाळ्या वाजवणारं नसतं. असं स्पेशल कोणी नसतं आमच्यासाठी. आमच्या गावाकडे असे मोठे मोठे कार्यक्रमसुद्धा होत नाही. म्हणजे मुलांना गायची तर खूप इच्छा असते, पण पैसे नसतात ना शेवटी त्यांच्या आईबाबांकडे गाणं शिकवण्यासाठी. शेतात काम केल्यावर भाकरी तरी मिळते, परंतु गायल्यावर काहीच मिळत नाही ना. आणि म्हणूनच कोणी गाऊ देत नाही त्यांच्या मुलांना.
हो, पण मला माझ्या गावातल्या मित्रमैत्रिणींना फक्त एवढंच सांगायचं, जर तुम्हाला मनापासून गाणं आवडत असेल तर गात राहा. तुम्ही असा अजिबात विचार करू नका की मला गाणं गाता येत नाही मग मी पुढे जाणार नाही, असा तुम्ही अजिबात विचार करू नका. तुम्हाला गाणं आवडतंय ना, मग तुम्ही गात राहा. आज मी जसं इथे आलोय ना, तसंच तुम्ही सुद्धा नक्कीच या ठिकाणी एका दिवशी याल. आणि मला जसे भेटले त्याचप्रमाणे तुम्हाला मल्हार गुरुजींसारखे गुरुसुद्धा भेटू शकतात. माझा मामा मला नेहमी म्हणायचा, त्याला गाण्यात पुढे जाण्याची इच्छा असते ना, त्याला देवी सरस्वती आई बरोबर रस्ता दाखवते. माझ्यासारख्या गावावरून आलेल्या मुलाला जर ट्रॉफी मिळू शकते तर तुम्हाला सर्वांना सुद्धा नक्की मिळू शकते. आणि हो, ही ट्रॉफी फक्त मला माझ्या गुरुजींमुळे नाही मिळाली, तर माझी मावशी आई, मामा, जय काका, आजी, मंजुळा आई, घरातले बाकीचे काका ताई ह्या सगळ्यांमुळे मिळाली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी माझ्या गावाला इथूनच नमस्कार करतो. स्वराज खाली बसतो आणि तिथूनच त्याच्या गावाला नमस्कार करत असतो. तर त्याचं हे भाषण ऐकून अगदी मोठे मोठे लोकसुद्धा गप्प झालेले असतात आणि अवाक होऊन त्याच्याकडे बघत असतात. त्याचा तो साधेपणा बघून सर्वांना अगदी त्याचं खूप कौतुक वाटत असतं. सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. अँकर म्हणते की आता मी आपले प्रमुख पाहुणे आणि जजेसला विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मोनिका इलाला म्हणते की मम्मा तू चल इथून, मला इथे अजिबात थांबायचं नाहीये. इला म्हणते की पिहू हरलेली नाहीये मोनिका, तिला सुद्धा रनरअप मिळालाय ना. मोनिका जा आणि तिचा व्हिडिओ काढ. तर मोनिका नाईलाजाने फोन घेते आणि तिथे जात असते. आता प्रमुख पाहुणे सनी आणि बाकीचे जजेस सुद्धा स्टेजवर येत असतात. सनी सुद्धा स्टेजवर जात असतो आणि मोनिका आता व्हिडिओ काढण्यासाठी पुढे आलेली असते. सनी सर्वप्रथम देवी सरस्वतीच्या पाया पडतो. जेव्हा मोनिका पिहूचे फोटोज काढत असते आणि व्हिडिओज काढत असते त्याचवेळी तिचा कॅमेरा ती झूम करते आणि तिला दिसतो तो सनी. सनीला बघितल्यावर मात्र मोनिकाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मोनिकाला काय करावं आणि काय नाही असा प्रश्न निर्माण झालेला असतो आणि सनी हा बाकीच्या जजेससोबत स्टेजवर उभा असतो. मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते आणि इलाचा हात पकडून ती लगेचच इलाला तिथून घेऊन जाते. मोनिका इलाला घेऊन एका आडोशाला जाऊन लपते आणि नेमकं क्षमाने हे सर्व बघितलेलं असतं आणि तिलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की ह्या दोघी नक्की काय करताय. इला विचारते की अगं मोनिका काय झालंय तुला. तर मोनिका म्हणते की अगं मम्मा हा सनी आहे. ऐकून इलाला सुद्धा प्रचंड धक्का बसतो. आणि माईक हातात घेतो आणि म्हणत असतो की स्वराज, सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन. तू मगाशी म्हणाला ते अगदी बरोबर आहे. गाणं जर आवडत असेल तर गात राहावं. जगासमोर जर यायचं असेल तर गात राहावं. हा स्वराज मला जंगलाच्या एका रस्त्यावर भेटला. खरं तर तो वाट चुकला होता म्हणून तिथे पोहोचला होता. खरं तर तो खूप वैतागलेला होता, परंतु हा हिरा मला सापडायचाच होता. खरं तर हा सगळा योग ह्या देवी सरस्वतीमुळे घडून आला. राज, जर मला कोणी विचारलं ना की तू US वरून भारतात का आलाय आणि तेही इतक्या वर्षांनी, तर मी त्यांना फक्त एकच सांगेल, स्वराजचं गाणं ऐकण्यासाठी मी इथे आलो होतो. खरंच स्वराज, तू खूप छान गाणं गायला आणि तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर एवढं छान गाऊ शकलं नसतं. कारण तू फक्त गायला नाहीयेस तर जिंकला सुद्धा आहेस. आणि असा शिष्य तयार करणाऱ्या मल्हार कामत यांचं सुद्धा खूपच कौतुक आहे. खरंच तुम्ही दोघंही खूप ग्रेट आहात. स्वराज म्हणतो की थँक्यू दाढीवाले काका. त्यावर सनी म्हणतो की थँक्यू तर मला तुला म्हणायचंय. खरं तर मला एका व्यक्तीला सुद्धा थँक्यू म्हणायचंय, कारण त्याच्यामुळे आज शुभंकर ठाकूर झाला नसता. व्यक्तीची ओळख तर मी करून देईलच. तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की ह्या स्वराजमध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. खरं तर एका व्यक्तीमुळे आम्हाला दोघांनाही आमच्या यशापर्यंत पोहोचता आलं. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की तो व्यक्ती कोण आहे ते. मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते. मोनिकाला असं वाटतं की सनी आता मोनिकाचं नाव घेतो की काय, परंतु सनी हा मल्हारचं नाव घेतो. सनी मल्हारला त्याच्या जवळ बोलावतो. मल्हार सुद्धा थोडा गडबडलेला असतो. मल्हार म्हणतो की सर, तुम्ही मला ओळखता. सनी म्हणतो की अरे सर वगैरे नको म्हणूस, तू मला ओळखलं नाहीस. त्यावर मल्हार म्हणतो की सॉरी, पण मी तुला खरंच ओळखलं नाही. त्यावर सनी म्हणतो की प्रसाद भोजने नावाची मेस होती, आठवते तुला? ही 9 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावर मल्हार म्हणतो की हो ऑफकोर्स, प्रसाद भोजनालयामध्ये आपण जेवायचो. तर सनी म्हणतो की एक्झॅक्टली, आपण दोघं तिथेच भेटलो होतो. तू ही गोष्ट विसरला असेल, परंतु मी तो क्षण कधीच विसरलो नाही. आणि पुढे सांगू लागतो की तर मी एक ॲक्टर होतो. खूप वाट बघितल्यानंतर मी एक ऑडिशन दिली. 2 दिवस झाले जेवलो नव्हतो. म्हटलं ऑडिशन जर चांगली झाली तर जेवून घेऊयात. म्हणूनच मी मेसमध्ये जेवायला गेलो. तेव्हा मालक म्हणाला की आधी 4 महिन्यांचे पैसे द्या आणि मगच जेवण करा. तेव्हा माझ्या हातात पैसे नव्हते आणि पोटात भूक होती. मालकाला मी तेव्हा खूप रिक्वेस्ट केली, पण तो तयारसुद्धा नाही झाला. आणि मग मी तिथून वळून जाणार तेवढ्यातच मल्हार तिथे आला.
आणि मग मल्हारने माझ्या 4 महिन्यांचे पैसे दिले. तेव्हा तो मला ओळखतही नव्हता, परंतु तेव्हाच त्याने माझा 1 महिन्याचा ॲडव्हान्ससुद्धा दिला. मल्हार, तूच मला सांग की आता ही गोष्ट कशी मी विसरेल? मल्हार, खरं तर तुझ्या आवाजामध्ये जो सच्चेपणा आहे ना, तो ह्या तुझ्या स्वभावामुळे. त्या दिवशी मला रोल तर नाही मिळाला, परंतु मला एक दिशा भेटली. मग मी ॲक्टिंगचा नाद सोडला आणि गाण्यामध्ये मला यश मिळत गेलं. पण मी एक सांगू, मी कितीही जरी यशस्वी झालो तरी मी स्वतःला मल्हारच्या बरोबरीचं नाही समजत. हा यशस्वी तर तोच असतो की जो फक्त एकटा नाही तर सर्वांना घेऊन बरोबर जातो आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. सनी म्हणतो की खरं तर 9 वर्ष मी ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आलाय. मी आज तुला मनापासून सगळ्यांसमोर तुला थँक्यू म्हणतो की थँक्यू सो मच. मल्हार आणि सनी दोघंही एकमेकांना मिठी मारतात, तर मोनिकाला मात्र भरपूर टेन्शन आलेलं असतं. मोनिका इलाला म्हणते की मम्मा, हा सनी या मल्हारला कसा काय ओळखतो? अँकर म्हणते की सर, खरंच तुम्ही खूप छान एक्सपिरियन्स सांगितला आहे. यामुळे मल्हार सरांबद्दलचा रिस्पेक्ट आमचा अजूनच वाढला. मी सगळ्या जजेसला विनंती करते की त्यांनी विजेत्यांना ट्रॉफी द्यावी. स्वराज म्हणतो की दाढीवाले काका, ऐका ना, माझी एक विनंती होती की मला हे बक्षीस माझ्या गुरुजींकडून मिळेल का? मी म्हणतो की खरोखर ही खूपच चांगली कल्पना आहे. आज सगळ्या विजेत्यांना त्यांच्या गुरुकडूनच ट्रॉफी मिळू देत. आणि मग मल्हार स्वराजला ट्रॉफी देतो. स्वराजचं खूप कौतुक होत असतं. सर्वजण स्वराजसाठी टाळ्या वाजवत असतात. ट्रॉफी हातात घेऊन स्वराजला प्रचंड आनंद झालेला असतो. तो रडत असतो आणि ट्रॉफीकडे फक्त बघतच असतो. पिहू मात्र स्वराजकडे खूप रागाने बघत असते, कारण तिला असं वाटत असतं की ती ट्रॉफी फक्त तिला भेटायला पाहिजे होती. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज सनीसोबत पिहूची ओळख करून देतो आणि म्हणतो की ही माझी मुलगी पिहू. पिहूसुद्धा सनीला बोलते की हॅलो अंकल, तर सनीसुद्धा हॅलो बोलतो. पिहू इकडे तिकडे बघू लागते आणि मल्हारला म्हणते की दादा, पण मम्मा कुठे? सनी विचारतो की तुझ्या मम्माचं नाव काय? त्यावर पिहू सांगते की मोनिका कामत. तर सनी म्हणतो की मिसेस मोनिका कामत. असं म्हटल्यानंतर मोनिका मात्र प्रचंड घाबरते आणि तिथून पळायला लागते. तेवढ्यातच एका बाईचा तिला धक्का आणि त्याच वेळी सनीने मोनिकाला बघितलेलं असतं. सनी लगेचच मोनिकाच्या पाठोपाठ जातो आणि तिला शोधायला लागतो. तर सनीने आता मोनिकाला बघितलेलं असतं आणि तो विचार करतो की मोनिका इथे काय करतीये? तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.